काय आलं भाऊ? भाऊ तुम्ही रडताय? काय झालं भाऊ? काय नाही. ती बाई काय बोलली का? ती काय नाही स्पॉन्सरशिप देत असं म्हणली का? भाऊ अहो जाऊ दे, त्याचा नका एवढा विचार करू, आपण दुसरं कोणीतरी शोधू. ते पैसे नाही घ्यायचे आपल्याला. का? नाही घ्यायचे, नाही. काय झालं भाऊ सांगा तरी. कोणाचेच पैसे नाही घ्यायचे आपल्याला. ठीक आहे नको घ्यायला, पण का? काय झालं? ती बाई कमल होती. अगं चष्मा कुठे आहे माझा? देते, पण ही काय म्हणते ते ऐका ना जरा. नाही तुमची काळजी बघता मी सांगते की म्या लक्ष ठेवेन त्यांच्यावर. म्या जाईन मैदानावर आणि तिथे जे काय समज घडतं ना ते समज येऊन सांगन तुम्हाला. अगं आमच्या पोरांना कळत नाही, पण तुला तरी कळते आम्ही पोरांची केलेली काय. नीट लक्ष ठेवशील ना तिच्यावर? आणि रोज रात्री आल्यानंतर मला सगळं रिपोर्टिंग करायचं. होय साहेब. भाऊ काही असलं तरी कमलनी तुमच्यावर प्रेम केलं, तसंच तिने कबड्डीवरही केलं असेल ना. आणि मग त्याच्यातनच आज जर ती मदत द्यायला तयार झालीये तर ती का नाही घ्यायची आपण? ते पैसे तिचे नाहीयेत. तुम्हाला काय माहितीये? तिच्या नवऱ्याचे पैसे आहेत ते. हे तुम्ही तिच्याशी बोलला आहात का? नाही. हा मग मधल्या काळात तिने काय काय सोसलंय, ती कशा कशातनं गेलीये तुम्हाला माहितीये का? का उगाच ती श्रीमंत आहे म्हणजे तिला काहीच दुःख नाही असं वाटतंय तुम्हाला? भाऊ तुम्ही जेवढं सोसलंय ना तेवढंच कदाचित तिने सुद्धा सोसलं असेल, आणि त्या सोसण्यातनच ती मदत करायला तयार झाली असेल. तुम्ही नीट विचार करा भाऊ. आपण स्पॉन्सरशिप मागायला दोघं जण गेलो होतो तेव्हा तिने एकट्याच माणसाला आत का बोलवलं? मला काय माहित. अहो भाऊ तिला तुम्हाला भेटायचं होतं, ती एवढी आपल्याला मदत करायला तयार आहे आणि तुम्ही काहीतरी कारण सांगून ते टाळताय. भाऊ सॉरी, मला नेहमीसारखा उशीर झाला यायला, पण आज माझ्याबरोबर माझी एक मैत्रीण आली आहे विठा. आमच्याकडे घरकामाला आहे, पण पप्पांनी माझ्यावर वॉच ठेवायला अपॉइंट केले. पण माझी खरंच चांगली मैत्रीण झाली आहे ती आता. देवराजचे डावपेच तुला काय लागले तर चेंज करू. हो भाऊ. बोकडावानी दाढी का वाढवली आहे? अरे किती वेळ? ए बाई थोबाड बंद कर, नाही तर मैदानातली माती घालीन तोंडात. ते आले लोकां नवरा. इसी ग्राउंड पे मैं अपना कबड्डी का पहला मैच खेली थी. हाँ गोल्ड मेडल मिला था मुझे. कबड्डी खेलने एवढं सोपं आहे काय? एवढं सोपं आहे कबड्डी खेळणं? वो आदमी कौन है? वो हमारे भाऊ है. भाऊ? भाऊ भाऊ मैंने कोच कोच. जा बघ तिकडे. ए तू एंट्री घे. चला आज वेळ वाटण्या बघायची, लगेच उचलायचं. चला कुठे उचल. चल. क्या कर रही है? क्या हुआ? आउट हो गई. बहुत इंटरेस्टिंग खेल है ये. हाँ तो अच्छा? मैं ना बचपन में बहुत अच्छा खेलती थी, लेकिन मम्मी पापा को पसंद नहीं है ना, इसके लिए बंद कर दिया. अभी तो मन कर रहा है वहां पे जाऊं और दिखाऊं कैसे कबड्डी खेलते हैं वो. मैदानाचा इश्यू आपण सोडू, पण त्याआधी चाळकरांची एकदा मीटिंग घेऊ आणि त्याच्या बरोबरीने चाळीच्या आजूबाजूला असलेल्या रिकाम्या जागेवर कन्स्ट्रक्शन सुरू करू. देशमुख साहेब, मला साधा सुद्धा नाही, अतिशय मेगा असा प्रोजेक्ट करायचा आहे आणि त्याकरता ते मैदान आपल्याला मिळणं आवश्यक आहे. सिव्हिल बांधकामाचे काही नियम असतात, असं मध्येच कुठेही बांधकाम नाही करता येत. त्यामुळे काय वाटेल ते करा, पण ते मैदान मिळवा. मी तुम्हाला 20% पार्टनरशिप द्यायला तयार आहे. बोला कुठून सुरुवात करायची आता?